काजल आता खाली पडली आणि वी हैव प्रूफ, कैमरा है हमारे पास अभी। किधर है रॉकेट? तुमच्या मनात काय पप्पाला विचारायचं तर एखादा प्रश्न तुमच्याकडनं। भैया ने पूछा है कि आप ज्यादा हंसते क्यों नहीं? मला तर कुठला प्रश्न नाही नाही पण तरी काही विचारायचं असेल तर काही एक प्रश्न, कुठलाच प्रश्न विचारायचा नो क्वेश्चन। त्यांनी माझ्यासाठी देव आहे आणि देवासमोर आपण जे हात जोडून प्रार्थना करतो ते प्रार्थना ते देव मान्यच करते, ते आपण नो त्याच्या व्यतिरिक्त आपण काहीच मागू शकतो। नो क्वेश्चन्स, नो क्वेश्चन्स फ्रॉम त्यांच्यावर तर माझ्या मनात कुठलाच प्रश्न नाही। हॅलो आत्या हा कुठे आहेत? घरी अहो काय नाही, आपण ते पप्पावर एक व्हिडिओ बनवायलो मी, त्याच्यामध्ये सगळ्यांचे प्रश्न विचारतोय पप्पांना, मग तुमच्या बाजूने काय विचारायचं पप्पाला? ते आपण आता त्यांनी आपल्याला आवडल्यासारखं केलंय ना, आपण काय विचारावं बाबा? अहो विचारा की कुठलाही प्रश्न। काय तर म्हणायचं ते. मग आत्या अहो ते आपण पप्पावर एक व्हिडिओ बनवायलो, पप्पांना अनफिल्टर्ड प्रश्न, म्हणजे तुम्हाला काय विचारायचं तुमचा प्रश्न सांगा मग। काय विचारू बाई आता? सांगा आमची हिंमत होती करेल आता हिमतीचं काय ह्याच्यामध्ये। आता खूप प्रयत्नानंतर आम्ही म्हणजे सगळ्यांना फोन लावले, आत्यांना लावले, दुसरे 2 3 4 आत्यांना लावले की बाबा पप्पांना तुम्हाला काय प्रश्न विचारायचे सांगा, आपण ते विचारू, पण ते काय म्हणजे ते धाडस करायला तयार नाहीत। आणि शेख मामांचं पण नो कॉमेंट्स नो क्वेश्चन असा रिस्पॉन्स होता, म्हणून आम्ही ठरवलं की आता आपणच धाडस करून पप्पांना जरा अनफिल्टर्ड प्रश्न विचारू आणि बघू त्यांचा काय रिस्पॉन्स येतो। तुमचं पप्पा एज आता किती? 71 आहे ना? नाही माझं आता 68 आहे, आता 68 माझं सध्याचं हे आहे 68, आता 69 रनिंग होईल, त्या पद्धतीनं आहे तसं ते। मग तुम्ही आता एवढे फिट कसं काय, म्हणजे तुम्ही आता एवढे कन्सिस्टंटली एक्सरसाइज एवढे आता किती 40-50 वर्ष झालं तुम्ही करता, एक दिवसही तुम्ही चुकत नाहीत, मुंबईला गेलात तरी डंबेल वगैरे सगळं घेऊन जाता सोबत, मग याचं म्हणजे कुठून सवय पडली तुम्हाला एवढी असं फिटनेस? त्याचं कारण असं आहे, एक तर पहिल्यांदा माझे वडील बळवंतराव पाटील यांना व्यायामाची सवय होती, तर ते घरामध्ये व्यायाम सकाळी नक्की केल्याशिवाय म्हणजे त्यांचं कुठल्याही प्रकारे, एक तर स्वतःचं व्यायाम आणि सकाळी स्नान झाल्यावर पूजा परमेश्वरात, ह्या 2 गोष्टी त्यांच्या कायम होत्या। डॉक्टर देवव्रत आचार्य म्हणायचे की योग को अपने जीवन का अंग बनाओ। याचा अर्थ असा आहे की योगासन प्राणायाम असेल किंवा व्यायाम असेल तर त्याला जसं तुम्ही अन्न घेता, जसे हवा घेता, तर त्या पद्धतीनं आपल्या आयुष्यामध्ये त्याला एक आपल्या जीवनाचं अंग बनवा, अशा प्रकारचं उपदेश त्यांनी आम्हाला केला। त्यामुळं योग आणि बाकीच्या गोष्टी आमच्या जीवनाचे अंग झालेले आहेत, त्याला असं वेगळा विचार करून काही केलं पाहिजे वगैरे असं आम्हाला कधी वाटत नाही, सहजपणे ते होऊन जातं। सकाळी उठत असताना 99% आमच्या कधी डोक्यामध्ये असं येत नाही की आज आळस आला आहे आणि करू नये, असं कधी वाटत नाही। सतत रुटीनचं काम जसं असतं, जेवणाचं काम, पाण्याचं काम हवं, तर त्या पद्धतीनं आम्ही ते करत असतो। त्यामुळं आयुष्यामध्ये एकतरी आरोग्याच्या दृष्टीनं विचाराचं, कारण योगा प्राणायाम हे ध्यान जे आहे तर हे शरीराची तर निश्चितपणे सुदृढपणा ठेवतंच, पण विचाराचे सुद्धा ठेवतं। योगाच्या माध्यमातून ध्यानच्या माध्यमातून ज्याला आपण म्हणतो की समाधी आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अध्यात्माकडे आणि परमेश्वराकडे पोहोचण्याचं काम, विचाराकडे घेऊन जाण्याचं काम, या माध्यमातून एक तो मार्ग आहे असं म्हणलं तर वावगं होणार नाही, आणि ते आम्ही साधण्याचा प्रयत्न सातत्यानं आम्ही करत असतो। तुमचं लहानपणीचा बेस्ट फ्रेंड कोण आहे बाबा? लहानपणी ज्याला आपण मार्गदर्शक म्हणतो किंवा बेसमेंट म्हणा, तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं माझे वडील। नाही बेस्ट फ्रेंड तुमचा मित्र? बेस्ट फ्रेंड, अच्छा मित्र। माझे त्यावेळेसचे बेस्ट फ्रेंड जर म्हणलं तर आमचे त्यावेळी काम करत असताना म्हणजे गावामध्ये आमचे भागवतराव घार होते, कांताप्पा पाटणकर होते, त्यानंतर आमचा बाकीचे आता इतर जे काही लोक आहेत तर हे बेस्ट फ्रेंड आपले भागवतांना आमचे, आणि आमचे सोदले होते, ते सोदले बिचारे वारले मागं, नवनाथराव सोदले, तर ते आमचे सोबतचे होते। आणि मग जेव्हा इथं मी लातूरला शिकायला आलो, इथं 10वीला 9वी 10वीला लातूरला शिकायला आलो, आपलं
मारवाडी राजस्थान विद्यालयामध्ये. तर त्या ठिकाणी आल्यानंतर मग इथले आमचे आता वेगळ्या प्रकारचे मित्र शाळेमध्ये आले. नंतर मी दयानंद कॉलेजला शिकायला गेलो. मग तिथं आमची वेगळी, जसं आता बाकीचे दयानंद कॉलेजमध्ये किंवा मारवाडी राजस्थान विद्यालयामध्ये शिकत असताना आमच्याबरोबर डॉक्टर कुलकर्णी म्हणून होते. आता हे बाकीचे इतर मंडळी असे काम करताना, जसं आमचे ते लिमराज सूर्यवंशी होते. सगळ्या बहिणींमध्ये पप्पा सगळ्यात लाडकी बहीण कोण आहे? सगळ्यामध्ये म्हणजे सर्वच आहेत आपल्या, तरी म्हणजे सर्व लाडक्या. जसं आता मंगलताई असतील, उज्ज्वला असतील किंवा माया आहेत, छोट्या आहेत, ह्या सगळ्या त्या पद्धतीने एकत्रितपणे अत्यंत प्रेमळ, एकमेकाचा स्नेहभाव सांभाळणारे, एकमेकाला मदत करणारे, आदर ठेवणारे, अशा प्रकारचं वागणं या चौघींचं आहे. आणि त्या पद्धतीने वागतात. तसं तुमचा आवडता मूवी कोणता आहे? मूवी, तुम्हाला मूवी बघून आता लई वर्ष झाली वाटतं. जे पिक्चर ना, नाही तसं आता मला म्हणजे कुठला, तुम्हाला पिक्चर बघून किती वर्ष झाले थिएटरमध्ये जाऊन मला आठवत नाही आता किती वर्ष झालं, 10 वर्ष झाले का 15 वर्ष झाले. आपण पुण्यालाच गेलो होतो. हां, तेव्हा मराठी तो मी शिवाजीराजे भोसले बोलतो ते. हां, नाही कुठला तरी बघितलं, पण मला आठवत नाही आता अनेक वर्षामध्ये. कारण काय आता हल्ली अनेक गोष्टी आता मोबाईलच्या माध्यमातून किंवा टी व्हीच्या माध्यमातून दिसतात. त्याच्यामुळे तसं जाऊन बघण्याचा योग आता अशात काही आला नाही. आता चांगले फेवरेट ॲक्टरमध्ये जसं राजेश खन्ना आहे, किंवा आता हे आपलं काय त्यांचं नाव आता जी सध्या आहेत ना आपले, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना. ते ॲक्शन मूवी आवडतात का रोमॅन्टिक मूवी आवडतात? नाही, ॲक्शन आणि ते दोन्ही चांगले असतात. जसं अमिताभ बच्चनचं सुद्धा एक वैचारिक, एक पारिवारिक किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये, राजेश खन्नाचं सुद्धा त्याच पद्धतीनं होतं. तर हे चांगले कलाकार, अनेक अशा प्रकारचे चांगले कलाकार पूर्वीचे होते. आणि त्यांची एक विजन आणि दृष्टिकोन जो होता, तर तो निश्चितपणे परिवाराला, राष्ट्राला, समाजाला घडवण्याच्या बाबतीमध्ये उपदेशात्मक अशा प्रकारचं होतं. काहीतरी त्यातनं शिकण्यासारखं होतं. अनेक अशा प्रकारचे पिक्चर, अनेक अशा प्रकारचे राष्ट्रासाठी होते, राष्ट्र घडवण्यासाठी किंवा आणखी याच्यासाठी. पण तसे पिक्चर हल्ली फार कमी निघतात, अपवादात्मक अशा प्रकारचे. त्या पद्धतीनं ते पिक्चर चांगल्या प्रकारचे होते. वेगवेगळ्या प्रकारचं काम त्याच्यामधून. आता कपूर फॅमिलीसुद्धा आहे, राजेश कपूर वगैरे, त्यांचंसुद्धा काम चांगल्या प्रकारचं होतं. भैयानी प्रश्न विचारले, तुम्ही जास्ती हसत का नाहीत म्हणे खुलून? नाही, कसं आहे की हसण्याचं म्हणजे निश्चितपणे हसणं हे माणसाच्या स्वभावाचा अत्यावश्यक बाब आहे. आता हा जो मुद्दा तुम्ही विचारला की हसण्याचं वगैरे करायचं, तर ते असतो वेळ प्रसंगी, आपण तसा असतो. परंतु सतत ह्याच्यामध्ये असल्यामुळं अनेक गोष्टीच्या, जसं आता अनेकदा आम्हाला संघर्ष फार मोठे होते, त्या संघर्षामधनं किंवा बाकीच्या कामाच्या माध्यमातून, पण ते एक चांगली गोष्ट आहे. तर ते इतराच्या मानानं कमी असतं, पण आहे ते चांगले, थोडक्यात असतं. अजून तुमची कुठली एकदम असा आठवण कुठली जी तुम्हाला शेअर करू वाटते, गावाची असेल, कुठल्या असा एक तुमची कॉलेज डेजची कहाणी? नाही, आठवण म्हणजे कसं की मी जेव्हा युवक काँग्रेसचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष होतो, तर त्यावेळेस त्या काळात मला रशियाला जाण्याची संधी मिळाली होती. गोर्बाचेव त्यावेळेस रशियाचे अध्यक्ष होते. रशिया एकत्र होता, असं वेगळा नव्हता. आणि त्यावेळेस राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते. तर त्यांच्यासोबत आमची बैठक झाल्यानंतर आणि तिथून मग आम्ही म्हणजे रशियाला जाण्याचा आम्हाला योग आला. आणि त्या रशियामध्ये जवळपास आम्ही 10-11 दिवस तिथं रशियामध्ये होतो त्या ह्याच्या माध्यमातून. आणि त्याच्या माध्यमातून जे आम्ही मॉस्को असेल किंवा इतर जी काही शहरं होते, तर त्या शहरामध्ये आम्ही फिरलो. तिथलं लोकांचं राहणीमान, त्या ठिकाणचा उद्योग, त्या ठिकाणचं प्रेक्षणीय स्थळं, युवकांचा जागतिक मेळावा तिथं होता. म्हणजे संपूर्ण युवकाचा जगभरातनं जवळपास 70-80 देशाचे, राष्ट्राचे युवक त्या ठिकाणी आले होते.
तर त्या त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचं भाषा, वेगवेगळ्या प्रकारचं राहणीमान किंवा इतर अनेक अशा ज्याला काय म्हणतो की स्फूर्तिदायक अशा प्रकारचे काम त्या माध्यमातून झालं, तर ती आठवण मला कायमस्वरूपी राहते. जी माझी कौटुंबिक आणि वैयक्तिक अशा प्रकारची जी मुलाखत घेतली तर त्याबद्दल मी माजी आमदार शिवाजी पाटील कवेकर, मी आता भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय किसान मोर्चा गोव्याचा आणि गुजरातचा प्रभारी आहे, गुजरातचा सहप्रभारी आणि गोव्याचा प्रभारी आहे. तर हे जे घेतलं त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. थँक्यू. आम्ही खूप प्रयत्न केले अनफिल्टर्ड कॉन्व्हर्सेशन करायचे, पण थोडंसं त्याच्यामध्ये फिल्टर्स होते. सो बेटर लक नेक्स्ट टाईम.